आपण मधून फोल्ड करून घ्यायची, तो त्याच्या आत टाकून घ्यायचा. म्हणजे कमरेकडचा भाग जो असतो तर त्याच्या आत जे उरलेलं आपण फोल्ड केलेलं आहे तर तो आतमध्ये टाकून द्यायचा. जेणेकरून असेल पॅन्ट, ओढणी आणि कुर्ता, तर असं त्यासाठी कुर्त्यामध्ये साईडला मी तो कुर्ता घडी करून ठेवला आहे आणि त्यामध्ये जो पॉकेटसारखा असा एक भाग बनतो त्यामध्ये आपण पॅन्ट आणि ओढणी ठेवू शकतो. आणि घेताना कसं ते इझी पडतं, म्हणजे एका ट्विस्ट करून घेते आणि मग त्याला पूर्ण अशी लॉक करून घेते एका साईड. वेगळे टी शर्ट जे आहेत ते मी या पद्धतीने घडी घालते आणि फॉर्मल शर्ट जे आहेत तर ते वेगळ्या पद्धतीने घडी घालते. पटकन म्हणजे घडी घालून होऊन जातं. आपण ठेवली साडी का आणि जास्त दिवस नाही हलवली ना घडी, तर जिथून घडी पडलेली आहे साडीला तर तिथून साडी जी आहे ना ती विरते आणि फाटली जाते. त्यामुळे म्हणजे आडवा फोल्ड करते, त्यानंतर मग अशा उभ्या 2 फोल्ड करते साईडने घ्यायचा आणि तो आतमध्ये टाकून द्यायचा. असं म्हणजे मगाशी मी जशा दाखवल्या घड्या त्याच पद्धतीने मी. आणि कमरेकडच्या भागातून एक फोल्ड करायचा आणि खालचा जो भाग आहे ना तो असा पूर्ण वरपर्यंत फोल्ड करायचा आणि तिथून मग असं रोल करत करत कमरेकडचा भाग जो राहतो ना पॉकेटसारखा, तर त्यामध्ये हे रोल केलेलं जो आहे ना तो टाकून द्यायचा. आणि हा असा एक रोल करून पण आपण ठेवू शकतो परकर, जेणेकरून जागासुद्धा कमी लागते साठी. तर त्यामध्ये मी असे वरती खोचून ठेवले आहेत आणि ज्या ओढण्या आहेत त्या मी ट्विस्ट करून हे रोल केल्या होत्या तर त्या वरती अशा मी दांडीमध्ये अडकवलेल्या आहेत. एका साईडला मी लेगिंगचे रोल करून ठेवलेले तर ते एका साईडला ठेवलेले बसलेले आहेत. आणि मग माझे कुर्तेज आणि टॉप आहेत, काही एक वन पीस आहे आणि पॅन्ट ज्या आहेत घडी घातलेल्या आहेत त्या अशा मी एका साईडला ठेवलेल्या आहेत. आणि समोर जी जागा राहते त्यामध्ये मी रुमाल वगैरे ठेवलेले आहेत. आणि हा कप्पा जो आहे तो साड्यांसाठीचा आहे. वरती मी ब्लाऊजची पिशवी आहे तर ती ठेवलेली आहे. एका साईडला लेफ्ट साईडला जे साड्या मऊ जॉर्जेटमध्ये साड्या असतात ना तर त्या साड्या ठेवलेल्या आहेत. आणि एका साईडला जरी साड्या काठपदर साड्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत. आणि बाजूला जी जागा राहते शिल्लक तिथं मी हे ठेवलेले आहेत, परकर ठेवलेले आहेत. आणि हा कप्पा जो आहे तो मुलांसाठीचा आहे. एका साईडला दोघांचे शर्ट मी ठेवले आहेत, प्रेमचे शर्ट एका साईडला आणि श्रीचे शर्ट एका साईडला ठेवले आहेत. हे शर्ट आहेत ते श्रीचे आहेत आणि हे शर्ट आहेत ते प्रेमचे आहेत. आणि इथे दोघांचे जीन्स आहेत, दोघांचे पॅन्टी मी इथे ठेवले आहेत. वरती रोल केलेल्या पॅन्ट ठेवल्या आहेत आणि खाली घडी केलेल्या पॅन्ट ठेवल्या आहेत. आणि एखादा तो ह्याचा आहे म्हणजे पार्सलचा बॉक्स असतो ना तर तो मी इथे वापरलेला आहे मुलांच्या निकरी वगैरे ठेवण्यासाठी. आणि हा चौथा कप्पा जो आहे तो जे कपडे आहेत ना आमच्या चौघांचे कपडे एकाच कपड्यामध्ये, पुरेसे कपडे मी एकाच कपड्यामध्ये ठेवलेले आहेत.